नमस्कार, कप्पेज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे नागपंचमी स्पेशल लापशी रव्यापासून खीर बनवते। ती कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी अर्धा कप लापशी रवा घेतलाय, 1 टेबलस्पून तुरीची डाळ घेते। हे सगळं आपण व्यवस्थित धुवून घ्यायचे। आणि ते सगळं धुवून झाल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालून कुकरला लावायचे। कुकरच्या 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्यात आपल्याला। आणि अर्ध्या तासानंतर कुकर थंड झाल्यावर हे पहा, मी लापशी काढली आहे बाहेर। आता ती शिजली आहे का बघायची आपल्याला। हे पहा, लापशी रवा मस्त शिजलाय आणि आता रवीने घोटून घ्यायचा आहे तो। आणि रवीने घोटून घेतलेला रवा आपण काय करायचं आहे, कढईमध्ये ओतून घ्यायचा आहे। शिजलेला रवा कढईमध्ये ओतल्यावर त्यामध्ये 1 कप गूळ घालते आणि तो ढवळून घेते। ही खीर सतत ढवळत राहायची जेणेकरून ती खाली लागू नये। आणि त्यानंतर अजून 1 टेबलस्पून मी गूळ घेतलाय, तो गूळ घालून सुद्धा व्यवस्थित परतून घेते। आणि आता त्यामध्ये मी लापशी शिजवलेल्या भांड्यामध्ये गरम पाणी घालून त्या खिरीमध्ये ओतते। इथे तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे पहा, इथे गूळ व्यवस्थित विरघळत चाललाय, गुळाचा कलर खिरीला येतोय। आता त्यामध्ये मूठभर काजू घालते, मूठभर मनुका घालते आणि पुन्हा ढवळून घ्यायचे आपल्याला। आता त्या खिरीमध्ये 1.5 टीस्पून वेलची पावडर घालायची आहे। वेलची पावडर घालून ढवळून घ्यायचे। ह्यामध्ये आता आपली लापशीचा रवा पूर्ण शिजलेला आहे, फक्त गूळ आणि वरती काही जिन्नस आपण जे टाकतोय ते सगळे शिजले पाहिजेत, म्हणजे एकजीव झाले पाहिजेत। आणि आता ह्यामध्ये मी अजून थोडं पाणी घालते, गरम पाणी घालते। हे खीर जशी जशी उकळते तसं घट्ट होत चालली आहे, त्याच्यामुळे मी पुन्हा पाणी घातलं। आता बघा कसं खदखदून त्याला उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे, 3 टेबलस्पून ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या काचऱ्या किंवा सुक्या खोबऱ्याच्या काचऱ्या त्यामध्ये घालू शकता। आणि आता व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचे, एकजीव करायचे। आणि ते झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तूप घालायचे। आपण रवा भाजलेला नाही आहे, त्याच्यामुळे तूप थोडंही गेलेलं नाही त्याच्यामध्ये, म्हणून 2 टेबलस्पून तूप घालायचे। ह्या स्टेजला आता आपली लापशीची खीर तयार झालेली आहे। पहा कशी खीर खदखदती आहे, मस्त उकळली आहे, छान झाली आहे खीर। मी आता खीर सर्व करायला घेते। ही खीर तुम्ही तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर पण खाऊ शकता। आणि ही खीर जशी थंड होईल तशी घट्ट होत जाते। आपल्या इथे नागपंचमी विशेष लापशीची खीर तयार झाली आहे। त्याबरोबरच आपणा सर्वांना नागपंचमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर मग, कशी वाटली तुम्हाला ही खीरची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।